नगर परिषद निवडणुकांसंबंधीचा नागपूर हायकोर्टाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. कोर्टाने अधिकार नसताना आदेश दिला. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अनंत गर्जे प्रकरणामध्ये एक धक्कादायक बाब समोर. डॉक्टर गौरी गर्जेला लग्नानंतर 1.5 महिन्यातच मानसिक छळ सुरू होता. आईला फोन करून दिली होती माहिती. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यानं महिला रुग्णासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. महिलेच्या तक्रारीनंतर आयुक्तांकडून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला निलंबित केलं. अकोल्यामध्ये 2 बस चालकांमध्ये हाणामारी. बस स्थानकामध्येच घडला हाणामारीचा प्रकार. प्रवाशांच्या मध्यस्थीमुळे वाद मिटला. बस स्थानकामध्ये चालकांची हाणामारी. फरार भूषण लोंढे अखेर अटकेमध्ये. नाशिक पोलिसांची उत्तर प्रदेशामध्ये कारवाई. 2 महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा. सातपूर पोलीस ठाण्यामध्ये लोंढे टोळीवर गुन्हा. महाविद्यालयांना त्यांच्या संकेतस्थळावर शुल्क जाहीर करणं बंधनकारक. महाविद्यालयांना संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर FRA फी स्ट्रक्चर या नावाखाली स्वतंत्र टॅब द्यावा लागणार. येत्या 10 दिवसांमध्ये संकेतस्थळावर बदल करण्याची सूचना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहीर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामधील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर. जालन्यामध्ये तक्रार निवारण आयोगानं महावितरणला दणका. अतिरिक्त आणि सदोष वीज बिल पाठवून ग्राहकाला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश. 40 दिवसांच्या आत 5,000 नुकसान भरपाई देण्याचे निर्देश. जालन्यामध्ये शासकीय हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे खुल्या बाजारातील भावातही वाढ. गेल्या 2 महिन्यांमध्ये 7 लाख क्विंटल सोयाबीनची आवक. तर विस्तारा नावाच्या सोयाबीन वाणाला 5,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव. संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत 4,000 हरकती दाखल. हरकतींची तपासणी सुरू. नाशिकमध्ये मोबाईलसह रोकड हिसकावून घेत चोरी. मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीनं 19,000 वर्ग करण्यास भाग पाडून आरोपी फरार. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत आरोपीला अटक केली. भिवंडीतील खावडा उच्च दाब विद्युत वाहिनीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप. विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीनं तीव्र आंदोलनाचा इशारा. MRDA कडून बेकायदेशीर बांधकामाविरोधात अतिक्रमण मोहीम तीव्र. मुळशी तालुक्यातील जांभेमधील एका अनधिकृत RMC प्लांटवर कारवाई करण्यात सुरुवात. पिंपरी चिंचवडमधील पवना नदीमध्ये प्रदूषण केल्याप्रकरणी कारवाई. या प्रकरणी एका कंपनीला सील ठोकलेला असून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. महापालिकेने 30 लाखांचा दंडही वसूल केला. पिंपरी चिंचवडमध्ये 4 जणांच्या टोळीला अटक. एका दुकानदारावर वार करून त्याच्याकडील 3,80,000 रुपये रोकड चोरी केल्याप्रकरणी आरोपींना अटक.